नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी प्राध्यापक दीपक सरनोबत लाईट हाऊस या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण नाऊन रिलेटेड काही सेंटेन्सेस पाहिलेली होती एरर डिटेक्शनची. आता या आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रोनाऊन बेस्ड काही सेंटेन्सेस पाहणार आहोत. IBPSच्या थ्रू कंडक्ट केल्या जाणाऱ्या एक्झाम, SBI थ्रू कंडक्ट केल्या जाणाऱ्या एक्झाम, RRBच्या काही एक्झाम्स असतील किंवा स्टाफ सिलेक्शनचे काही एक्झाम्स असतील, यामध्ये आपल्याला एरर डिटेक्शनचे क्वेश्चन्स हे हमखास पाहायला मिळतात. आणि इंग्लिश ग्रामर किंवा ज्या काही कॉन्सेप्ट आहेत इंग्लिश लँग्वेजच्या, त्या जेव्हा आपल्या क्लिअर असतात तेव्हा अशा प्रकारचे क्वेश्चन्स फेस करणं नक्कीच आपल्याला खूप इझी जातं. म्हणून आपण युनिट वाईज विद्यार्थ्यांच्यासाठी काही सेंटेन्सेस इथं आपण घेतो आहे. नाऊन नंतर आता प्रोनाऊनवरती आपण फोकस करूया. फर्स्ट सेंटेन्स आहे, द रुलिंग पार्टी स्टूड फॉर द इम्प्लिमेंटेशन ऑफ द बिल अँड वॉज रेडी टू स्टेक देअर पॉलिटिकल एक्झिस्टन्स. आता साहजिकच प्रोनाऊन्सशी रिलेटेड एरर डिटेक्शनचे क्वेश्चन्स किंवा सेंटेन्सेस पाहत असताना आपल्याला एक मुद्दा क्लिअर हवा की व्हॉट इज द रोल ऑफ प्रोनाऊन. तर साहजिकच प्रोनाऊन हे नाऊनला सबस्टिट्यूट करण्याचं काम करतं, रिप्लेस करण्याचं काम करतं. सिंग्युलर नाऊनला सिंग्युलर प्रोनाऊन, प्ल्युरल नाऊन असेल तर प्ल्युरल प्रोनाऊन आपण वापरतो. आता या सेंटेन्समध्ये आपण बोलत आहोत ते द रुलिंग पार्टी हे नाऊन जे आहे ते सिंग्युलर आहे, त्यामुळे याला सबस्टिट्यूट करत असताना पुढे आपणाला सिंग्युलर प्रोनाऊन वापरणं गरजेचं आहे. त्यामुळं द रुलिंग पार्टी स्टूड फॉर द इम्प्लिमेंटेशन ऑफ द बिल अँड वॉज रेडी, तर वॉज आपणाला सिंग्युलर वापरलेला आहे वर्ब, वॉज रेडी टू स्टेक देअर पॉलिटिकल एक्झिस्टन्स. इथं देअर हे जे प्रोनाऊन आलेलं आहे ते रुलिंग पार्टीच्या संदर्भानं आलेलं आहे आणि तो एरर आहे. आपणाला रुलिंग पार्टी सिंग्युलर आहे, इथं इट्स पॉलिटिकल एक्झिस्टन्स असा रेफरन्स वापरावा लागेल. त्यामुळे पार्ट सी मध्ये जे देअर हे प्रोनाऊन आलेलं आहे ते एरर असणार आहे. या ठिकाणी आपणाला टू स्टेक इट्स पॉलिटिकल एक्झिस्टन्स असा रेफरन्स वापरायला हवा, तर ते सेंटेन्स ग्रामॅटिकली मिनिंगफुल होतं. पार्ट सी मध्ये एरर आहे. महात्मा गांधी taught us that one should respect the religions of others as much as his own. आता एखाद्या व्यक्तीनं साहजिकच आपल्या रिलिजनला ती व्यक्ती ज्या पद्धतीनं इम्पॉर्टन्स देते, रिस्पेक्ट देते, त्याच पद्धतीनं इतरांच्या किंवा इतर रिलिजन्सना सुद्धा रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे असं म्हटलेलं आहे. आता इथं रूल काय आहे, महात्मा गांधी टॉट अस दॅट वन हे इनडेफिनेट प्रोनाऊन इथं वापरलेलं आहे, ही किंवा शी असं वापरलेलं नाही. आता वन या इनडेफिनेट प्रोनाऊनच्या संदर्भामध्ये एक रूल आहे की वनच्या संदर्भानं जेव्हा जेव्हा पुढे नॉमिनेटिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस किंवा पॉझिटिव्ह केस जेव्हा येईल तेव्हा आपण वनला सबस्टिट्यूट करत असताना ही, शी, हीज, हर अशा पद्धतीचे प्रोनाऊन नाही वापरू शकत. जर तुम्हाला नॉमिनेटिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह केस वापरायची असेल तर वन हे वन असंच वापरलं जातं आणि पॉझिटिव्हमध्ये ONE नंतर ॲपॉस्ट्रॉफी S याचा अर्थ वन्स असा वापर करावा लागेल. वनसाठी हीज किंवा हर असा शब्दप्रयोग नाही करता येत. आणि पार्ट सी मध्ये ॲज मच ॲज हीज ओन असा वापर केलेला आहे. त्यामुळं पार्ट सी मध्ये आपणाला जे वापरलेलं प्रोनाऊन आहे ते नक्कीच चुकीचं वापरलेलं पाहायला मिळतं. याच्याऐवजी आपणाला वन्स ओन अशा पद्धतीचं प्रोनाऊन इनडेफिनेट पॉझेसिव्ह जे आहे प्रोनाऊन ते वापरणं गरजेचं आहे. महात्मा गांधी टॉट अस दॅट वन शुड रिस्पेक्ट द रिलिजन्स ऑफ अदर्स ॲज मच ॲज वन्स ओन रिलिजन असं म्हणायचं आहे. पार्ट सी एरर असणारा पार्ट आहे. इफ द टीचर इज गुड द स्टुडंट्स विल रिस्पॉन्ड पॉझिटिव्हली टू देम. आता या सेंटेन्समध्ये आपण बोलत असताना इफ द टीचर इज गुड, टीचर ही टर्म आहे आणि कॉमन जेंडर आहे म्हणजे मेल आणि फिमेल,
दोन्ही बी असू शकतं. पण कॅटेगरिकली बोलत असताना आपल्याला इथं आपण फिमेल कॅटेगरीच्या संदर्भानं बोलतो आहे असा कोणताही रेफरन्स नाही. त्यामुळे आपण प्रायोरिटी देत असताना मॅस्क्युलिन जेंडर आणि जे सिंग्युलर असेल त्यानुसार आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. त्यामुळं इफ द टीचर इज गुड द स्टुडंट्स विल रिस्पॉन्ड पॉझिटिव्हली टू हिम असा रेफरन्स येणं गरजेचं आहे. देम टीचर सिंग्युलर झालं, देम प्लुरल झालं. इफ द टीचर्स आर गुड असं म्हटलं असतं तर ते देमचा वापर आपण केला असता. आणि म्हणून पार्ट सी मध्ये देम जे आहे ते आपल्याला इथं एरर असणारा वर्ड आहे. त्याच्याऐवजी आपणाला पॉझिटिव्हली टू हिम असा रेफरन्स वापरणं गरजेचं आहे. त्यामुळे पार्ट सीमध्ये एरर आहे. सेंटेन्सेस पाहत असताना साहजिकच आपण कुठेतरी लाईक करणं, शेअर करणं किंवा अजूनपर्यंत कोणी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते थोडंसं आपण विसरून जातो. सेंटेन्सेस पाहत असताना लाईक करत चला, शेअर करत चला आणि चॅनेलला सबस्क्राईब करत चला. धिस इज द बॉय whom I think had won the gold medal in the dance competition. आता धिस इज द बॉय हाच तो मुलगा असं म्हटलेलं आहे. आता इथं whom जे आहे ते रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणून आलेलं आहे. द बॉय हा अँटीसिडंट झाला, त्याचं पूर्वपद, रिलेटिव्ह प्रोनाऊनच्या पूर्वी आलेलं पद. आता हे रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे ते करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे हे जर आपणाला कन्सिडर करायचं असेल तर त्याच्यानंतरचं जे सबऑर्डिनेट क्लॉज आहे त्यामध्ये येणारं जे वर्ब आहे त्याच्याशी आपणाला ते लिंक करून पाहावं लागेल. त्यामुळं धिस इज द बॉय whom had won the gold medal हा रेफरन्स ही लिंक करेक्ट वाटते की हू हॅड वन द गोल्ड मेडल, हूज हॅड वन द गोल्ड मेडल. तर साहजिकच हू हॅड आणि हूज हॅड पैकी हू हॅड वन द गोल्ड मेडल, ज्यानं गोल्ड मेडल जिंकलं होतं डान्स कॉम्पिटिशनमध्ये हा मुलगा तोच आहे, हाच तो मुलगा ज्यानं असं आपणाला म्हणायचं आहे. कोणाला असं म्हणायचं नाही. त्यामुळे रिलेटिव्ह प्रोनाऊन इथं जे आलेलं आहे ते हुम हे एरर असणार आहे. याच्या ठिकाणी आपल्याला हूचा वापर करावा लागेल. त्यामुळे साहजिकच दिस इज द बॉय हू आय थिंक हॅड वन द गोल्ड मेडल इन द डान्स कॉम्पिटिशन असं आहे. पार्ट बी एरर असणारा पार्ट आहे. आपण इम्प्रूव्हमेंट कशी करायची, त्यामध्ये करेक्शन कसं करायचं किंवा फ्रेज रिप्लेसमेंट कशी करायची हे ॲट अ टाईम आपण त्याची पण माहिती घेतो आहे. याच्या ठिकाणी हुमच्या ऐवजी आपण काय करायचं आहे, हूचा वापर करायचा आहे. द नंबर ऑफ व्हेकल्स प्लाइंग ऑन धिस रोड इज ग्रेटर दॅन ऑन द मेन रोड. आता इथे आपण व्हेकल्स हा आपला प्रॉपर सब्जेक्ट नाही. द नंबर ऑफ व्हेकल्सची संख्या असं आहे. त्यामुळं द नंबर ऑफ व्हेकल्स प्लाइंग ऑन धिस रोड इज ग्रेटर, मग तो नंबर ग्रेटर आहे दॅन कुणापेक्षा, ऑन द मेन रोड. आता ऑन द मेन रोड नेमकं काय म्हणायचं आहे तर द नंबर ऑफ व्हेकल्स प्लाइंग ऑन धिस रोड इज ग्रेटर दॅन द नंबर ऑफ व्हेकल्स प्लाइंग ऑन द मेन रोड असं कुठेतरी कंपॅरिझन करायचे आहे. धिस रोड आणि मेन रोड यांच्यावरती जे काय नंबर ऑफ व्हेकल्स आहेत त्यांच्या संदर्भामध्ये. मग इथं द नंबर ऑफ व्हेकल्स हा सब्जेक्ट कुठेतरी मिसिंग आहे आणि तो रिप्रेझेंट करण्यासाठी आपण साहजिकच दॅटचा वापर करणं गरजेचं आहे. सब्जेक्ट प्लुरल असता तर आपण दोज वापरलं असतं. म्हणून पार्ट सीमध्ये साहजिकच दॅन नंतर दॅट ऑन द मेन रोड म्हणजेच द नंबर ऑफ व्हेकल्स प्लाइंग ऑन द मेन रोड असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून द नंबर ऑफ व्हेकल्स प्लाइंग ऑन धिस रोड इज ग्रेटर दॅन दॅट ऑन द मेन रोड असा रेफरन्स येणं गरजेचं आहे. त्यामुळे पार्ट सी हा एरर असणारा पार्ट आहे. यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आपण पाहूया. वन शूड मेक हिज बेस्ट एफर्ट्स इफ वन विशेस टू अचीव सक्सेस इन दिस ऑर्गनायझेशन. आता साहजिकच वन हे इनडेफिनेट प्रोनाऊन आहे. सुरुवातीला त्याचा वापर केलेला आहे आणि त्याला सबस्टिट्यूट करण्यासाठी इथं साहजिकच हिज बेस्ट एफर्ट्स असं वापरलेलं आहे. पॉझेसिव्हमधलं हिज आपणाला साहजिकच वनसाठी वापरता येत नाही. आपल्याला वन्स असं वापरावं लागेल कारण पार्ट सीमध्ये पुढे इफ वन असं वापरलेलं आहे, नाहीतर इफ ही विशेष असं वापरलं असतं. पार्ट बी
मधलं हीज हे एरर असणार आहे. करेक्शन करत असताना वन शुड मेक वन्स बेस्ट एफर्ट्स इफ वन विशेस टू अचीव सक्सेस इन दिस ऑर्गनायझेशन असा उल्लेख असणं गरजेचं आहे. वनच्या बाबतीत हा रूल लक्षात ठेवा, महत्त्वाचा आहे. पार्ट बी एरर असणारा पार्ट आहे. त्यानंतर आवर इज द ओनली कंट्री इन द वर्ल्ड दॅट कॅन बोस्ट ऑफ युनिटी इन डायव्हर्सिटी. साहजिकच आहे. आता इथं काय म्हणायचं आहे, आवर कंट्री इज द ओनली कंट्री इन द वर्ल्ड. पण हा जो मिनिंग आहे तो फक्त आवरमध्ये येत नाही. आवर नंतर हे झालं साहजिकच पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह, यानंतर नाऊन येणं गरजेचं आहे. आवर कंट्री. जर तुम्हाला अशा पद्धतीनं पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरायचं नसेल तर आपणाला पॉझिटिव्ह प्रोनाऊन वापरता येतं. त्यानंतर साहजिकच नाऊनची काही गरज नसते. त्यामुळं आवर्स इज द ओनली कंट्री इन द वर्ल्ड. आवर्स याचा अर्थ आवर कंट्री. जसं आपण पॉझिटिव्ह प्रोनाऊन माईनचा वापर करतो. माय हे ॲडजेक्टिव्ह झालं, पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह, पण माईन हे प्रोनाऊन झालं. हर्स हे प्रोनाऊन झालं. हीज मध्ये काही बदल होत नाही. आवर्स, देअर्स जे आहे विदाऊट ॲपोस्ट्रॉफीचा वापर आपण करायचा आहे. OURS. आवर्स इज द ओनली कंट्री इन द वर्ल्ड दॅट कॅन बोस्ट ऑफ युनिटी इन डायव्हर्सिटी. त्यामुळे पार्ट ए हा एरर असणार पार्ट आहे. आवरला आपण आवर्सनं सबस्टिट्यूट करायचं आहे. Each boy was accompanied by an adult, but there were none with the orphan. आता यामध्ये आपल्याला एक मिनिंग लावायचा झाला तर असं म्हणता येतं की प्रत्येक मुलासोबत एक प्रौढ व्यक्ती होती, पण त्या ऑर्फन जो काही मुलगा होता त्याच्यासोबत कोणतीही प्रौढ व्यक्ती नव्हती. मग इथं आपण साहजिकच जो प्रत्येक मुलासोबत एक व्यक्ती असणं म्हणजे इथं ॲन अडल्ट ही सिंग्युलर टर्म झाली. त्याला सबस्टिट्यूट करण्यासाठी जे काय वर्ब वापर जाईल त्याच्यासाठी तर ते सिंग्युलर असणं गरजेचं आहे. ईच बॉय वॉज अकंपनीड बाय ॲन अडल्ट बट देअर वर. साहजिकच इथं वरचा वापर केलेला आहे. देअर वॉज नन विथ द ऑर्फन. इथं सिंग्युलर वर्ब येणं गरजेचं आहे. त्यामुळे पार्ट सीमध्ये वरला जो आहे तो आपण वॉजनं सबस्टिट्यूट करायचा आहे. पार्ट सी एरर असणारा पार्ट आहे. एव्हरीवन अनाउन्स्ड वन्स प्लॅन्स इन द प्रेझेन्स ऑफ द प्रेसिडेंट. आता इथं आपण वनच्या संदर्भानं बोलत असतो तर वन्स प्लॅन असं म्हटलं असतं. एव्हरीवन हे देखील इनडेफिनेट प्रोनाऊन आहे. साहजिकच याच्यासाठी आपण हीज अशा पद्धतीचं रेफरन्स वापरतो. जर पुढे फिमेल कॅटेगरीच्या संदर्भानं रेफरन्स आला तर शी किंवा हर हे देखील वापरू शकतो. पण इथं एव्हरीवन अनाउन्स्ड वन्स प्लॅन्स आपण नाही म्हणू शकत. इथं हीज प्लॅन्स असं म्हणायचं आहे. त्यामुळे पार्ट बी हा एरर असणारा पार्ट आहे. एव्हरीवन अनाउन्स्ड हीज प्लॅन्स इन द प्रेझेन्स ऑफ द प्रेसिडेंट हे करेक्ट सेंटेन्स झालं. सेंटेन्सेस पाहत असताना साहजिकच आपण सर्वांनी लाईक करायला सुरुवात केली असेल, लाईक केलेलं असेल, शेअरसुद्धा आपल्या फ्रेंड्सना हा व्हिडिओ नक्कीच केला असेल आणि आपण सबस्क्राईब तर आतापर्यंत नक्कीच झाला असेल. नीदर ऑफ द गर्ल्स हॅज सबमिटेड देअर प्रोजेक्ट ऑफ द इंटरनल एक्झामिनेशन. आता इदर असेल, निदर असेल, इच असेल. आता हे जे वर्ड्स आहेत ते कुठेतरी सिंग्युलर इंडिव्हिज्युअल पर्सनला फोकस करणारे आहेत. आता इदरचा वापर ज्याला आपण आयदर असं सुद्धा म्हणतो, निदर नायदर असं म्हणतो, दोघांच्यासाठीच केला जातो. इदरचा अर्थ इदर ए ऑर बी असं म्हणतो आपण, म्हणजे एक तर ए किंवा बी. किंवा जेव्हा आपण निदर म्हणतो निदर ए नॉर बी, ए पण नाही बी पण नाही असं म्हणायचं आहे. निदर ऑफ द गर्ल्स इथं दोन मुले आहेत, म्हणजे पहिली पण नाही आणि दुसरी पण नाही आहे, सिंग्युलर फोकस आहे. निदर ऑफ द गर्ल्स हॅज, त्यामुळं हॅज सिंग्युलर वापरलेला आहे. हॅज सबमिटेड देअर प्रोजेक्ट. आता जर निदर हे सिंग्युलर असेल तर देअर हे प्लुरल प्रोनाऊन आपणाला वापरता येत नाही आणि गर्ल्स असा रेफरन्सच आलेला आहे. त्यामुळं हर प्रोजेक्ट ऑफ द इंटरनल एक्झामिनेशन असा रेफरन्स असायला हवा होता. देअरला आपण हरनं सबस्टिट्यूट करायचं आहे. त्यामुळे पार्ट सी हा एरर असणारा पार्ट आहे. इंडिया अँड पाकिस्तान
should cooperate with one another in this matter. इंडिया अँड पाकिस्तान आपण बोलत असताना दोन कंट्रीजच्या बाबतीत बोलतोय आणि साहजिकच दोघांच्या संदर्भामध्ये हे प्लुरल नाऊन झालं. पुढे त्यांना सबस्टिट्यूट करण्यासाठी आपल्याला इच अदरचा वापर करावा लागतो, कारण मोर दॅन टू पर्सन और थिंग्स और ऑब्जेक्ट्स असतील तरच आपण वन अनादरचा वापर करतो. आणि म्हणून इथं वन अनादर हा रेफरन्स जो आहे तो चुकीचा आहे. त्याच्या ठिकाणी आपण इच अदरचा वापर करायचा आहे. इंडिया अँड पाकिस्तान शुड कोऑपरेट विथ इच अदर इन दिस मॅटर. पार्ट सी हा एरर असणारा पार्ट आहे. द कमिटी वर डिवायडेड इन इट्स ओपिनियन्स रिगार्डिंग धिस इश्यू. आता कमिटी हे कलेक्टिव्ह नाऊन झालं. कमिटी ऑफ जे काही मेंबर्स असतील त्यांचं. मग आता इथं त्यानंतर ते तर जनरली सिंग्युलर मानलं जातं. इथं वरचा वापर केलेला आहे कारण पुढे डिवायडेड याचा अर्थ कमिटीमध्ये युनॅनिमिटी नाही आहे, एकवाक्यता नाही आहे. त्यांचे जे डिसिजन्स असतील, ओपिनियन्स असतील, व्ह्यूज असतील ती डिवाईड झालेले आहेत. 5 मेंबर असतील तर दोघांचं एक मत आहे, एकट्याचं काहीतरी वेगळंच मत आहे, दुसऱ्या दोघांचं आणखी काहीतरी वेगळं आहे. याचा अर्थ इथं कमिटी मेंबर्स डिवाईड झालेले आहेत. अशा वेळी आपल्याला ते नाऊन जे आहे कलेक्टिव्ह नाऊन ते प्लुरल कन्सिडर करावं लागतं. आणि म्हणून इथं द कमिटी वर डिवायडेड हा रेफरन्स करेक्ट आहे. पण त्याच्या पुढे इन इट्स ओपिनियन्स रिगार्डिंग धिस इश्यू, हे ओपिनियन आहे ते कमिटीमध्ये असणाऱ्या मेंबर्सचे आहेत आणि ते प्लुरल आपण कन्सिडर केलेलं आहे डिवाईड झालेले असल्यामुळे. त्यामुळे देअर ओपिनियन THEIRचा वापर इथं आपण करायचा आहे. द कमिटी वर डिवायडेड इन देअर ओपिनियन्स रिगार्डिंग धिस इश्यू. त्यामुळे पार्ट बी जो आहे तो नक्कीच इथं एरर असणारा आहे. आपल्याला इट्सला देअरनं सबस्टिट्यूट करायचं आहे. नेक्स्ट सेंटेन्स, ही इज वन ऑफ द बेस्ट प्लेयर्स अँड मच डिपेंड्स अपॉन हिम सायनिंग द ॲग्रीमेंट. तो टीममधला जे काही महत्त्वाचे सर्वोत्कृष्ट जे प्लेयर्स आहेत त्यांच्यापैकी एक आहे आणि जास्तीत जास्त जे आहे ते त्याच्या ॲग्रीमेंट साईन करण्यावरती बरंचसं काही अवलंबून आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. ही इज वन ऑफ द बेस्ट प्लेयर्स अँड मच डिपेंड्स अपॉन हिम सायनिंग. आता सायनिंग हे जेरंड झालं V+ING या स्ट्रक्चरमधलं आणि त्याला गव्हर्न करणारं नाऊन किंवा प्रोनाऊन जे असतं ते नेहमीच पॉझिटिव्ह केसमध्ये असणं गरजेचं आहे. आता ही नॉमिनेटिव्ह केस झाली, हिम ऑब्जेक्टिव्ह केस झाली. आता इथं ही इज सायनिंग द ॲग्रीमेंट ही इज सायनिंग द ॲग्रीमेंट, त्याचं ॲग्रीमेंट साईन करण्यावरती बरंच काही अवलंबून आहे असं म्हणायचं आहे. त्यामुळं पार्ट सी मध्ये हिम जे आलेलं आहे ते एरर असणार आहे. त्याच्याऐवजी आपल्याला हीज सायनिंग द ॲग्रीमेंट असा रेफरन्स असणं गरजेचं आहे. पार्ट सी एरर असणारा पार्ट आहे. ही टोल्ड दॅट इट वॉज द कोल्डेस्ट डे विच ही हॅड एक्सपिरियन्स्ड. ही टोल्ड दॅट. आता इथं टोल्ड हे रिपोर्टिंग वर्ब आहे, प्रिन्सिपल वर्ब आहे. ते जर पास्ट टेन्समध्ये असेल तर आपल्याला पुढे देखील ते पास्ट टेन्स जे सेंटेन्स आहे तो कंटिन्यू करावा लागतो. मग त्यानुसार ही टोल्ड दॅट इट वॉज इथं तरी करेक्ट आहे. इट वॉज द कोल्डेस्ट डे. आता इथं विच हे रिलेटिव्ह प्रोनाऊन आलेलं आहे. आता रिलेटिव्ह प्रोनाऊन विचच्या ऐवजी किंवा हूच्या ऐवजी आपण दॅटला केव्हा प्रायोरिटी द्यायची, प्रेफरन्स द्यायचा हा एक रूल आहे. जर सुपरलेटिव्ह डिग्रीमधील ॲडजेक्टिव्ह म्हणजे ॲडजेक्टिव्हचा थर्ड फॉर्म सेंटेन्समध्ये वापरला असेल, जसा की इथं द कोल्डेस्ट आहे, तर आपणाला हू किंवा विच वापरण्याऐवजी आपणाला दॅटला प्रायोरिटी प्रेफरन्स द्यावा लागतो. त्यामुळे इथं विच आपण नाही वापरायचं. द कोल्डेस्ट डे दॅट ही हॅड एक्सपिरियन्स्ड असा उल्लेख करावा लागेल. त्यामुळे पार्ट बी हा एरर असणारा पार्ट आहे. विचला आपण दॅटनं सबस्टिट्यूट करायचं आहे. Either the principal or the students should be responsible for the management of his school. आता इदर ऑरचं सेंटेन्स आहे. आता इथं इदर द प्रिन्सिपल ऑर द स्टुडंट्स एक सिंग्युलर आणि एक प्लुरल नाऊन इथं वापरलेलं आहे. विशेषतः आपण काय करतो, इदर ऑर असेल किंवा निदर नॉरचं असेल,
ऑर नंतर नॉर नंतरचा सब्जेक्ट सिंग्युलर आहे की प्लुरल आहे याच्यावरती आपण साहजिकच फोकस करायचा आहे. सिंग्युलर असेल तर वर्ब सिंग्युलर, प्रोनाऊन सिंग्युलर. जर ऑर किंवा नॉर नंतर प्लुरल नाऊन आलं असेल तर वर्ब आणि प्रोनाऊन दोन्हीचे दोन्ही प्लुरलमध्ये येणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. त्यामुळं इदर द प्रिन्सिपल ऑर द स्टुडंट्स ही टर्म प्लुरल आहे. शुड बी रिस्पॉन्सिबल फॉर द मॅनेजमेंट ऑफ हीज स्कूल. आता साहजिकच प्रिन्सिपल आणि इकडे स्टुडंट्सचा उल्लेख आहे, ऑर नंतर स्टुडंट्स आहे, त्यामुळं देअर स्कूल असा वापर करणं गरजेचं आहे. जर याच्या ठिकाणी इदर द प्रिन्सिपल ऑर द स्टुडंट असा सिंग्युलर वापर असता तर हीज स्कूल हा रेफरन्स बरोबर होता. समजा आपणाला निदर रेखा नॉर हर फ्रेंड्स असा वापर केलेला असेल. निदर नंतर रेखा सिंग्युलर आहे, नॉर हर फ्रेंड्स. आता नॉर नंतर जसं ऑर नंतर इथं स्टुडंट्स आलेला आहे, नॉर नंतर जर प्लुरल हर फ्रेंड्स असा उल्लेख असेल तर पुढे वर्ब आणि प्रोनाऊन जे आहे ते आपल्याला प्लुरलमध्ये वापरणं गरजेचं असतं. त्यामुळं इथे पार्ट सी हीज स्कूल हा जो रेफरन्स आहे तो चुकलेला आहे. देअर स्कूल असा उल्लेख असणं गरजेचं आहे, तसं येणं गरजेचं आहे. आता ही काही प्रोनाऊनशी रिलेटेड आपण काही सेंटेन्सेस पाहिलेले आहेत. आता यातले बेसिक, आता हे एक 15 सेंटेन्सची जर आपण पाहिली तर 15 बेसिक रूल्स कॉन्सेप्ट्स यातून मी क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच हा व्हिडिओ आपण ज्या ज्या पद्धतीनं सेंटेन्सेस एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आपल्याला नक्कीच आवडला असेल आणि तो आपल्या लाईकमधून मला नक्कीच दिसेल, तुम्ही शेअर कराल. आणि आपण तर चॅनलचे सबस्क्राईब जे आहे सबस्क्रिप्शन घेतलेलंच असेल, इतरांना देखील तुम्ही हे फॉरवर्ड करा. आपल्या चॅनलचे लाईक्स किंवा शेअर असतील, सबस्क्रायबर्स जे असतील ते नक्कीच वाढू देत. पुन्हा पुढच्या वेळी एक नवा व्हिडिओ घेऊन आपल्या सर्वांच्या सोबत येईल. तोपर्यंत धन्यवाद. गुड बाय.